सापडेना सोय सापडेना
व्यास पौर्णिमा अर्थात आदरणीय हरिवंत माळी महाराज फार गोड आवाज महाराज जोरात टाळ्या वाजवा फार उंच आणि गोड वारकरी चालली आहे आदरणीय हरिभक्त परायण पूज्य भगत महाराज सुद्धा एक प्रगतशील शेतकरी आणि प्रगतशील साधक सुद्धा आहे जोरात टाळ्या वाजवा आदरणीय हरिभक्त परायण बाबासाहेब महाराज महापुरे महाराज चांगले उत्कृष्ट महाराजांसाठी आणि मृदंगमणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे मृदंग माळी महाराज चिरंजीव जोरात टाळ्या वाजवा फार गोड मृदंग त्यांच्या मृदंगाकडे बघितलं कळतं मृदंगाची किती तयारी असते नाही तर काही मृदंगाला गट्टे नाही दगड लावलेले असते पण हे गट्टे बघा किती सुंदर मृदंग आहे महाराज मृदंगाकडे पाहिलं कसं जपलं पाहिजे महाराज त्याच्यावर प्रेम केलं पाहिजे कलेवर आणि विणेकरी बघा काय रुबाबदार फेटा दिला आपण त्यांना आपल्याला कपडे आले का आपण चव्हाण बाबाला कपडे दिलेच म्हणून समजा एकदा चव्हाण बाबासाठी आपण त्यांना दरवर्षी कपडे करतात त्यांचं प्रेम आहे सर्व साधक आता एकाच नाव घेतलं दुसऱ्याच राहून देणं आमचे वाघ साहेब आहेत आयर साहेब आहेत शेळके साहेब आहेत अजून बरीच मंडळी संयोजन सर्व संयोजन कमिटीसाठी रात्रभर त्यांनी मेहनत घेऊन सगळं बनवलं जोरात टाळ्या वाजवत त्यांच्यासाठी रात्री 1-1 पर्यंत जागेच होते सगळे फार कष्ट घ्यावे लागतात एवढा कार्यक्रम करण्यासाठी 2-2.5 महिन्यापासून तयारी करावी लागते सिस्टीम वाले ते तर लय सुंदर सिस्टीम वाल्याचा टाळ्या वाजवत सुंदर माझा बसलेला कसं त्यांनी नीट केला त्यांना कोटी धन्यवाद तुम्हाला दुसऱ्या एखाद्या कार्यक्रमात 10-5 वाढून द्यावं लागेल सचिन भाऊच्या जोरात टाळ्या वाजवत सचिन भाऊसाठी एकदा फार सुंदर आहे आणि रक्तदान आप्पांची चवळ तळमळ सामाजिक बांधिलकी त्या पोळ मॅडम बसल्यात ना आता माझं सुद्धा सांगतो आप्पा सगळ्यांनी लवकर जाऊन तिथं नंबर लावायचे परत गर्दी होईल आदरणीय आपल्या आप्पांचं नितांत ज्यांच्यावर प्रेम वैकुंठवासी दिगंबर महाराज ढवण नगरसेवक त्यांच्या धर्मपत्नी आदरणीय शारदाताई ढवण वैडी साहेब नगरसेवक या ठिकाणी आलेले आहेत आपण जोरदार टाळ्यांच्या त्यांचं स्वागत करूया आपल्या पतीने घेतलेला वसा कुटुंबाने घेतलेला वसा आजही आप्पांप्रती
45 जास्त लोकांनी रक्तदान. आता माझा एक प्रसंग सांगतो. त्या ही इतकी चांगली रक्तपेढी माझी